लागत नाही। किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या, धरणीवरील पावे वरी आकाश पांघरावे, किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या। काय आनंद, जो आनंद ताजमहालात नाही, जो आनंद पुरणपोळीत नाही, तो आनंद संतांच्या संगतीचे मिष्टान्नात आहे। आणि ते मिष्टान्न श्रवण करण्यासाठी तुकोबराय अपेक्षा करतात। अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली, झाडू संतांचे मार्ग आड राणे भरले जग, ही विशेषता ख्याती आहे। आणि त्यांचा जो उच्चिष्टाचा जो भाग आहे तो आम्ही श्रवण करू। तुका म्हणे शेष शेवी न आवडी, वचन न मुढी बोलिलोते। ज्या भगवान परमात्माच्या भक्तीत तुम्ही सुखाचा आनंद पाहताना, त्याच्या 10 पटीचा आनंद तुम्हाला संतांच्या संगतीत आहे। अल्प आयुष्यामध्ये तुम्ही जी गणना करतात, या गणनेच्या नादी लागू नका। गेलेला दिवस कसा गेला याचा विचार तुम्ही करा। तुमचं भविष्य तुम्हाला जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर तुम्हाला तुमचं वर्तमान चांगलं ठेवावं लागेल। तुमचं वर्तमानाचे वागणं आहे ही भविष्याची पवचकावती आहे। भविष्य सुलभ करण्यासाठी वर्तमानामध्ये प्रयत्न करावे लागतात। केल्यानं होत आहे, आधी केलं पाहिजे। म्हातारपणी कष्ट होत आहे, तरुण्यात कष्ट केलं नाही, म्हातारपणी कष्ट करायला निघाला शक्य नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात, राजा संसार जसा तारुण्यात होतो तसा सुद्धा परमार्थ तारुण्यातच केला जातो। जोवरी सकळ सिद्ध हाये, हात चालावया पाये, तव तू आपले सोयीत पाये, तीर्थयात्रा जाय चुकू नको। याच्याही पुढे दिले इंद्रिये हात पाय कान, मुख बोलावया वचन, सगळं भगवंताने दिलं। बरं तुम्ही काही लिहिलं का? बिग 2 बिग लाख 2 लाख रुपया काही लिहिलं नाही। हो, हा जो देह दिलेला आहे हा फुकट दिला, पण का देवे दिला? भजना गोबाटो देवे दिलो देव भजना गोबाटो, देवे दिला देखो भजना गोबाटो, देवे दिला देखो भजना गोबाटो, देवे दिला देखो भजना गोबाटो, देवे दिला पण लोकांनी असा दुरुपयोग केला। बरेचसे लोक म्हणतात, महाराज एक पल की जिंदगानी, एक रोज सुबह जाना, बरसों के
क्यों तू सोचे कल का नहीं ठिकाना। लोक म्हणतात महाराज खायलो पिलो तर नाही कसा ना देऊन कसा ना धर्म कसा ना राजा देवाचं वास्तव्य प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि ते शोधण्यासाठी तुम्ही काशी प्रयाग वृंदावन गोकुळ मथुरा जाऊ नका. त्याला शोधायचं असेल तर महान पुरुषाकडे जा आणि महापुरुषाकडे गेल्याशिवाय होणार नाही. जीवनामध्ये आईने अपेक्षा केली तुपाजी पाटलांना भगवंताला साकळ घातलेला आहे. त्या संप्रदायाचा वारसा माझ्या कुळात चालू आहे. बऱ्या दिवसाचा कालखंड गेला. आईने देखील अपेक्षा केली. कौतिकाबाई म्हणू लागली स्वामीला स्वामी भगवंताकडे जाऊन भगवंताला आराधना करा भगवंताला सांगा देवा आमच्या कुळात आमच्या वारसा चालवण्यासाठी एखादा सुपुत्र असावा. तुपाजी पाटील जेव्हा भगवंताकडे जात असत ना कौतिकाबाईनं सांगावं तुपाजी पाटलांना देवाला जाऊन सांगावं देवा माझ्या जीवनामध्ये मला काही नको. तुमच्याकडे संपत्ती किती असे लोक विचारणार नाही फोर व्हीलर किती टू व्हीलर किती. जेव्हा माझ्या माऊल्या कुठेतरी कुणाकडे पाहुणे म्हणून जातात अनोळखी घरामध्ये गेल्यानंतर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक स्त्रीला एकच विचारत असते अगं बाई तुला मुलं किती आहेत ग. ज्या माऊलीला लेक नाही जिला लेकरू नाही तिला विचारा निपुत्र पदाचं काय दुःख आहे. जीवनामध्ये खरी संपत्ती असेल तर उधरी आलेली संतती ही प्रत्येकाची संपत्ती आहे. हे बरोबर. बाईक तुला मुलं किती आहेत. ज्या माऊलीला मुलं बाळ असताना त्याचा चेहरा खचकला जातो. ज्या माऊलीला लेक असतो एखाद्या लेक असते किंवा सुपुत्र असतो ना मोठ्या स्वाभिमानाने सांगते अहो मला 2 मुलं आहेत ना. जीवनातली खरी संपत्ती जर असेल ती म्हणजे उदरी आलेली संतती आहे. बरं संतती उदरी आणण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करावं लागतं. सहजासहजी मुलगा होतो घडून आलेला मुलगा जो असतो त्याच्यामध्ये आणि सहजासहजी होणाऱ्या लेकरामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. सम्राट राजाच्या द्वारामध्ये गेलेले भगवान परमात्मा हात पसरून भीक मागतात असं सामर्थ्य बडी राजाच्या. बिरोचन राजाची धर्मपत्नी जेव्हा बिरोचन राजाने आपला देहत्याग केला अशा अवस्थेला पूर्वी अशी पद्धत होती नवरा मेला की बाईनं सती जावं. सती जात असताना पतिराजांच्या संगतीला उदरी गर्भ असताना बुरून हत्येचं पातक लागेल. गावाच्या प्रतिष्ठित लोकांना थांबवलं. लहानाचा मोठा केला. भडगच्च संपत्ती होती. वामन अवतार धारण करून भगवान परमात्मा गेले. 3 पाऊल भूदान मागितलं. इतिहास सगळ्यांना माहिती. मला फक्त पॉइंट सांगायचं